हम्म. ये ना समोर. आज संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला वर्ष झालेलं आहे आणि त्या निमित्ताने मसाजोग या ठिकाणी मी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. अतिशय सामाजिक सलोखा, एक निरागस सरपंच ज्यांनी मानवतेसाठी बलिदान दिलं असं मी या ठिकाणी जाहीर केलेलं याच्या आधीच. की बौद्ध समाजाच्या सिक्युरिटीला वाचवण्यासाठी गावातल्या आपल्या तरुणांना मारहाण झाली म्हणून धावून गेला आणि आमच्या सरपंचाचं निर्गुण हत्याकांड त्या ठिकाणी झालेलं आहे. आज वर्ष झालं आम्ही सगळे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण दुर्दैवाने न्यायाची थट्टा होताना आम्हाला दिसते. परंतु सरपंच संतोष देशमुख यांनी आयुष्यभर मानवतेसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी, गावासाठी संघर्ष केला, त्याग केला आणि शेवटी बलिदान सुद्धा दिलं. त्याच्यामुळे त्यांना न्याय या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलनं केली, लाखोचे सभा त्या ठिकाणी जाहीर सभा झाल्या, मोर्चे निघाले, परंतु त्याचा इम्पॅक्ट पाहिजे तसा पडलेला नाही अशी स्थिती दिसते. कारण राज्याचं जे सरकार आहे त्यांची मानसिकता न्याय देण्याची कुठंतरी दिसत नाही. त्याच्यामुळे हा विलंब जो आहे तो एक प्रकारे न्यायाची थट्टा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि येणाऱ्या जानेवारीपासून किंवा या मसाजोग गावचे जे काही ग्रामस्थ असतील, कुटुंब असतील, हे जो काही लढा पुढं जे ठरवतील त्या लढ्यामध्ये मी कायम तशाच पद्धतीने उभा राहील जसा वर्षभरापूर्वी उभा होतो. खरोखर आज या गावामध्ये वर्ष झालं आहे तरीसुद्धा तीच दाहकता आहे, तीच तीव्रता आहे. कारण अतिशय क्रूरतेने संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या या ठिकाणी मागणी आहे की फाशी झाली पाहिजे. आरोपीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असले, शेवटी आरोपी हा त्या ठिकाणी प्रयत्न करणार, पण आरोपी दिग्गज आहे, राजकीय आहे आणि त्याला त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, कायदा या ठिकाणी करतोय. कुटुंब धाडसाने ही केस लढतंय. आता ही केस वर्षभरापासून कुटुंबाची नाही, तर ही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक मानवतावादी, संविधानवादी, बहुजनवादी माणसाची झालेली ही लढाई आहे. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रच संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे आणि त्या प्रत्येकाची एक मागणी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्या दिशेने लढा सुरू होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष आम्ही सुरू करणार. अतिशय दुःखद अंतःकरणातून मी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. हत्याकांडाला